जय संविधान, जय भारत, जय आदिवासी. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनल संपादक. सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 18/3/2026. बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे आयुक्तालयावर आदिवासी वेशभूषेत गळ्यात नोटांचे हार घालून आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना पेढे वाटप करण्यात आले. जात पडताळणी समिती ठाणे येथील उपसंचालक मीनाक्षी उन्हाळे यांना 25,000 रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामुळे सर्व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे निषेध व्यक्त करण्यात येतोय. आदिवासींचे खोटे बोगस दाखले देणे बंद झाले पाहिजे, यासाठी आदिवासी संघटना महाराष्ट्रामध्ये आक्रमक झाल्या आहेत. आणि कमिटीने दर पाडून वैधता प्रमाणपत्र वितरित केले जाते. त्याबाबत विशेष म्हणून त्या वेशभूषेत सगळे आलेले हा निवेदन देत आहे. असं असं काही वेगळं करायचं. नंतर बरं बरं चालेल. फक्त सगळे आले घेतले. काय आहे का म्हणजे कमिटीवर काहीतरी आपला निर्बंध असायला पाहिजे. सस्पेन्शनची ऑर्डर आली आहे. किनवट आणि एक दोन ठिकाणचे एक औरंगाबाद दोन्ही कमिटीचे लातूरचा आहे. ते सुप्रीम कोर्टाची जजमेंट. त्याचे कुटुंबातले दाखलेच नाही रद्द करत, त्यामुळे त्यांना परत ते दाखले काढतच राहतात. कमिटीने काय केलं पाहिजे मॅडम, एक तर तुम्हाला 6 महिन्याचा कार्यकाळ आहे ना, त्याची किती प्रकरण आले हे नोटीस बोर्डाला लावली पाहिजे पहिली गोष्ट. तर ती लावली जात नाही. आणि पुणे कमिटीत गेलं होतं तिथे ते आत यायलाच बंदी आहे. म्हणजे ऑनलाईन पण तुम्ही दाखवली पाहिजे किती जणांची रिजेक्ट वेबसाईट. आणि दक्षता पथक जर एवढे कर्मचारी आहेत, पथक आहे, तर मग त्यांच्याकडून जे दाखले घ्यायचे आणि त्यांचे आहेत ना तयार केलेले आहेत प्रत्येकाचे, समजा टाटा समाजाचे असेल तर पूर्ण पुणे म्हणजे महाराष्ट्राची एक दक्षता पथकाने तयार केलेली तर बोगस कुठे आहेत ते आणि कुठल्या आडनावात आहेत. मग तरी त्यांना व्हॅलिडिटी दिली जाते. कारण 10 वर्ष काल ते कणकवलीच्या आमदारांनी उपस्थित केला मुद्दा का 10 वर्ष व्हॅलिडिटी तशीच पेंडिंग ठेवतात. खरंच नाही ना, त्याचं रद्द करा ना. आणि आपल्या इथनं संशोधनाचा अहवाल सुद्धा आहे त्याला, कारण ते कथकली आहे. ते ठाकर नाहीतच. कुठले म्हणतात तुम्ही? कणकवलीचं एक होतं ठाणे कमिटी. हे ठाणे कमिटीत 2002 पासून बोगस दाखले दिलेले सगळे वैधता प्रमाणपत्र 2002 पासून जर त्याची पडताळणी केली कमिटीवर, आम्ही सुद्धा येऊ त्याच्यात. आम्ही आमच्या स्वखर्चाने येऊ संघटना म्हणून. कमिटी आहे ती कमिटी काहीच कामाची नाही. कमिटी नाही. त्यातले तो तुमचा मुद्दा क्रमांक 3 वगैरे जो आहे ना, तो वेगळंच वाटतोय. खोट्या पद्धत तुमच्याकडे आहे का कॉपी याची? हा होते. कुठला मुद्दा काय म्हणताय मॅडम? विष्णू ती म्हणते का खोट्या पद्धतीने हे ना उलट त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ती न करता त्याला कमिटीने जर वैधता प्रमाणपत्र ह्या प्रकारे दिली
तर त्याच्या नाते संबंधाने ते एकदा एकाला दिलं का ती लगेच 5-50 ची वळ लावते तिला. याला दिल्यानंतर याची जे नाते संबंध आहे ते सगळे घेणार ना. त्यांचे पण रद्द झाले पण ते रद्द होत नाही. आणि मुळात त्यातले रद्द आहे. होत नाही. आता एका जर कॅन्सल झालं नातेवाईकांचे पण व्हायला पाहिजे. आता बघा अपंग आयुक्तांनी जेवढे बोगस आहे ते गुन्हे दाखल करून हे करायला पाहिजे. मग आपल्याकडे तर सगळंच बोगस आहे. कायद्यात तरतूद आहे. मुळात खोट्या पीडित करणे गुन्हा आहे. पण हे आपली पण प्रकरण आपण हा. काढावी लागतात ना. हा नाही हे दक्षता पथक शॉर्ट मध्ये देते मॅडम. ते पूर्ण म्हणजे दक्षता पथकाचं माझ्याकडे पण नाव आले की ठाकर समाजाचा इथला आणि आमचा आदिवासी माझ्यापर्यंत काय आणि माझ्याकडे होती जवळजवळ 800 पानाचे आवाज. खरे पण खोटे पण असताना तुम्ही काय फिरवताय त्यांना. आणि जे खोटे आहे त्याला वेळ द्यायची गरजच नाही ना. त्याच्या नाते संबंधाने रद्द आहे. क्षेत्रमंदिराच्या बाहेरचे लोक त्यांना तुम्ही दाखले त्याला देतात. त्यांना उठलेलं आहे. त्याला तुम्ही नाही बोलू शकत. क्षेत्र पण तसं नाही उठलेलं मॅडम. उठलंय पण ऐका ना, मला जेव्हा नाही- त्याला अर्थाला आवश्यक आहे तो त्यांचा प्रश्न ते नाही बोलू शकत. त्याच्या बाहेरच्या लोकांना पण दाखले जातात ना, त्यांना मागे घोषित करून प्रॉब्लेम ते नाही ज्याचे दक्षता पथकाचे रिपोर्ट आहेत ना पहिले मग ते तुम्ही काय धरताय का. आता दक्षता पथकाने शॉर्ट मध्ये काय दिली ते धरताय. हे तर त्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजे. प्रकरण टू प्रकरण बघावं लागेल. आता तुम्ही कशाबद्दल म्हणता ना त्याच्या फॅक्ट तुम्हाला माहिती हा माहिती मला आहे. नाहीत माहिती. नाही म्हणूनच म्हणतोय का तुम्ही त्यांची जर तपासणी लावली आम्हाला पत्र दिलं तर आम्ही येतो ना तिथं. आम्ही दाखवतो किती दिले त्यांनी बोगस कसे दिले. ओके. आम्ही ते म्हणतच नाही. कुठली कमिटी असेल त्याला आम्ही येतो. कारण आता ह्या व्हॅलिडिटी मध्ये स्पष्ट म्हणले का कारण गावाविरोधी तुम्ही जे म्हणता का नाही ह्याचेच उदाहरण दिलं मी तुम्हाला. हा आता एक दिलंय ना की याचे एवढे नातेवाईक काढणार आहेत याची. आणि ह्यांचे नातेवाईक परत काढणार नाही. पण याच्या फॅक्ट्स काय ते पण बघावं फॅक्ट लागेल. एकच आहे. हे काय फॅक्ट्स तिथं समोर आहेत मॅडम. फॅक्ट समोर आहेत. पैसे घेऊन फॅक्ट दाखले. हे आहे. आता हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे पण समोर आलं ना प्रशासनाला मॅडम, बघावं लागेल. प्रकरण समोर आलं ना डायरेक्ट. नाही म्हणूनच मी म्हटलं त्यांच्या तपासण्या लावा. आपल्या पैसे घेऊन दाखले दिले कार्यालयाने जातात. एक मिनिट. आपल्या कार्यालयाने तपासणी लावा. त्याच्यात आम्ही पण येतो. संघटना म्हणून आम्हाला पत्र द्या. आम्ही येतो आणि मग फॅक्ट समोर दाखवतो. त्यांनी तो एक पुस्तकाचा रेफरन्स दिलाय. ते धारक बोलू माधुरी शकत नाही. पाटीलचा रेफरन्स लावायचा, पुस्तकाचा रेफरन्स हे लावला. बघा, बघायला पाहिजे. दोन नियम आहेत मॅडम. 6 जुलै 17चा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे का ज्याचं फार वसूल करा. आणि आपण दाखला हा माधुरी पाटील विरुद्ध ठाणे कमिटी त्याच्यानुसार केलं. मग त्या क्षेत्राप्रमाणे जर म्हटलं तर एकही दाखला दिला जात नाही आपला. 6 जुलै 17 मध्ये त्यांचे गुन्हे दाखल करून त्यांचं सगळं जप्त करून वसूल करा म्हटलं. पुस्तकाचा reference. त्या पुस्तकाचा संबंधच नाही ना. तुम्ही कोणाही लिहिलेलं पुस्तक धराल तर त्याचा फायदा नाही. ठीक आहे, तुमच्या ह्या सगळ्याच्या मागण्या आहेत ना कमिशनर मॅडम सोबत मी चर्चा करेन. आणि आम्हाला कळवा नाही राज्यपाल तुमच्या येत नाही का नाही कुठल्या त्यांची दाखवतो तुम्हाला कुठली कमिटी घ्या तुम्ही. ठाणे घ्या, पुणे घ्या, नाशिक घ्या, औरंगाबाद घ्या. औरंगाबाद मध्ये 2 आहेत. कुठली घ्या तिथे येतो आम्ही आणि समोरासमोर दाखवतो यांनी किती केलेलं आहे 2002 पासून. ठीक आहे, मॅडमच्या कानात मी घालते. तुमचं निवेदन पण मी मॅडमशी दाखवते. मॅडमची चर्चा करते आणि आम्ही तुम्हाला कळवू. आणि मॅडम त्या जे उपसंचालक होत्या त्यांच्या गुन्हा अँटी करप्शनने दाखल केला आहे. म्हणजे पैसे घेताना पकडले. हाच उद्देश आहे कोर्टात. जर कोर्ट म्हणते ज्याचा रद्द झाला असेल मग हे का ठेवले. हे ठेवलं तर बोलते ह्याचे जर नातेवाईक आहेत ते दाखवतात. ते ह्याचे नातेवाईक आहेत ज्याचा रद्द झाला ते दाखवते कोर्टात आणि हे दुसरं दाखवतं ते. आणि मग ह्याचा जर आहे कारण तो एकच वकील आहे त्यांचा खेळ करणारा मेंढाळकर म्हणून. पण ते एकाच बेंचला ना औरंगाबादच्या. नाही सगळीकडे मुंबईत आहे. औरंगाबाद बेंचलाच नाही ना ओके. ते सगळीकडे सगळ्यात- नाशिक सगळीकडे तोच खेळतो. 40-50 वकील त्यांनी पाळले. काय होतं बोगस आलं नाही. जर क्लासमध्ये 1 मध्ये गेले पगार मिळते पैसे खायचे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो की ऐकतच बोगस आहे. विभागीय आहे अधिकारी. काय करणार तुम्ही काय करू शकत नाही. हीच माहिती मागायची.
त्याच्या आधी रामोड होते, त्याच्यावर 20 दाखल केली होती. म्हणजे प्रॉब्लेम तो आहे. आता त्यांनी सांगितलं तुम्ही काय करू शकत नाही, त्यांच्या पुढे ना काय. तुम्ही कोर्टाच्या डायरेक्शनचं मला सांगत होतात काय? हा, कोर्टाची डायरेक्शन, मी कोर्टाला इथंच घडलं होतं. त्यावेळेला भालेराव साहेब होते, ते सांगते ते म्हणले बाबा कोण देणार दाखल, तुम्ही मी देतो कोर्टाला तक्रार. मी दिली. मग मला रजिस्टरने बोलून घेतलं मुंबईला. बोलावल्यानंतर बाबा म्हणजे माहिती आमच्याकडे तरतूद नाही. मी म्हणलं तरतूद नाही, मी त्यांना ते सुप्रीमचं जजमेंट दाखवलं. ते म्हणजे ठीक आहे. ते बंडल बिंडल काय? नाही ते नाही. बंडल नाही द्या. नाही, नवीन हे त्यांच्याकडे नाही बंडल द्या. बंडल नको. बंडल म्हणजे काय ते पैसे ते नाही. निवेदन द्या. नक्की आहे. हे पण तरी बी नाही ते. हा नाही ओके. आपण दाखवले त्याच्यात. तो पण वेगळा आहे का? हा वेगळा. फोटो घेऊन अभ्यास अभ्यास काय करायचा, नोकऱ्याच नाही ठेवल्या बघू सांगितलं काय करायचं. आता हेच काम लागले. मुलं आली पाहिजे. हा आहे पण तू systematic आहे, कशासाठी आहे? घ्या दोन हा, मॅडम, मी घ्या. 2 आठवडे झाले बोगसला ARS पद भेटले. दे, दे, दे. या पेढा कशासाठी? पेढे नको. बरं, ठीक आहे नको. बाहेर वाटा घेतलं ना. हो, घेतलं. हो, आपल्या इथं तर आपल्याला वाटा पेढे, आपल्याला वाटा ते तुझं मिनिट दिलं का? हो इकडं द्या. घे मॅडम पेढा घ्या. तुझं द्या. समाजांचं आंदोलन आहे. पेढे वाटप आंदोलन. ठाण्याचा प्रकार आहे. पेढे आंदोलन पेढे वाटप आंदोलन अधिकाऱ्यांना चांगले कामं करताय म्हणून. ठीक आहे चला जा. घ्या मॅडम ना द्या. पेढे वाटप पेढे वाटप आंदोलन आहे त्यांचं. नाही पहिले या की जाऊन जाऊन या निवेदन. हा वर निवेदन देऊ नये की पहिलं. हा आलो आदिवासी कला क्षेत्र. 2 मिनटं मला पुढे जाऊ. हा 2 मिनटं. निवेदन द्यायचं. वर जायला लागेल. माझ्या महाराष्ट्रातील सर्व आदिवासी जनतेला मानाचा जय आदिवासी, जय सेवा, जय जवाहर. आज PRTI पुणे या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी ठाणे या ठिकाणी जो बेकायदेशीररित्या बोगस लोकांना दाखले देण्याचा प्रकार घडला आहे, त्यामध्ये दोषी म्हणून श्रीमती मीनाक्षी उन्हाळे उपसंचालक ठाणे
जात पडताळणीचं जे कार्यालय आहे ठाण्याचं, त्याच्या या उपसंचालिका होत्या, यांच्या माध्यमातून 2.5 लाख रुपये घेऊन बोगसांना दाखले दिले जातात असे निदर्शनात आले असता त्यांच्यावरती कारवाई झाली. ती कारवाई चांगल्या प्रकारे व्हावी व महाराष्ट्रातील इतर समित्यांना देखील जे बोगस दाखले दिले जातात, ज्या लोकांकडून ते दाखले दिले जातात, अधिकाऱ्यांकडून दिले जातात, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी TRTI या ठिकाणी येऊन आम्ही TRTIच्या मुख्य अधिकारी असतील, TRTIचा स्टाफ असेल, यांना निवेदनं दिलेली आहेत आणि यामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी, सर्व संघटना सामील होत्या. त्या सर्वांचे मनापासून आभार आणि TRTIने या लोकांवरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि या बोगसांना जे दाखले जातात हे दाखले बंद झाले पाहिजेत. हेच आव्हान मी सर्व समाजाला आणि या TRTI कार्यालयाला करतो. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय आदिवासी जय भीम. आज ह्या कार्यालयात येण्याचं कारण म्हणजे आदिवासी समाज आणि आदिवासी सामाजिक संघटना. आज ह्या कार्यालयातून हे असे नोटा घेऊन असंख्य बोगसांना दाखले दिले जातात आणि त्याच्यामुळं आमच्या भावी पिढीचं नुकसान होतं आहे आणि बोगसांच्या ज्या काही येणाऱ्या पिढ्या आहेत ह्या पोचण्याचं काम अशा समित्या करत असतात. तर ह्या समित्यांना आमचं एकच म्हणणं आहे का तुम्ही पैसे देऊन जे दाखले देत आहे ते तुम्ही प्रामाणिक कामं करा. तुम्हाला पगार आहे, तुम्हाला शासन पगार देते, गव्हर्नमेंटचा पगार आहे, तरी तुम्ही असे पैसे का घेता. ह्याबद्दल आम्ही माननीय सह आयुक्त कार्यालय TRTI यांना जाब विचारला आणि त्यांना त्याची जाणीव करून दिली की आपल्या समित्यांमध्ये अशा प्रकारे कारभार चालू आहे. त्याच्यामुळं माननीय सह आयुक्त यांनी आश्वासन दिलेलं आहे की याच्यावरती आम्ही लवकरच मार्ग काढू आणि तुमच्या निवेदनाला आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. परंतु इथून पुढं आमच्या समाजाच्या मागण्या ज्या आहेत हे आमचं मायबाप आहे. त्या मायबापाने आम्हाला व्यवस्थित न्याय द्यावा आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी या TRTIने प्रयत्नशील राहावे एवढीच आमची इच्छा आहे. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय आदिवासी, जय सेवा, जय जोहार. बोला. प्रथम आदिवासी विभागाने ना पडताळणी समित्याने आयुक्त कार्यालयाने जो रिपोर्ट दिला आहे का जे जाती नाहीत, जमातीचे लोकच नाहीत, त्या वगळण्यात यावी. अशा जवळजवळ 7-8 जमाती नाही आहेत की महाराष्ट्रात त्या नावाने बोगस, उदाहरणार्थ मल्लेल वारलो, हे माना आणि हलवा, ह्या ज्या जाती वगळण्याबाबत शिफारस केलेली आहे त्या लवकरात लवकर शासनानं स्वीकाराव्यात. तसेच जे पडताळणी समित्या आहेत तर त्या योग्य प्रकारे आपलं काम करत नाहीत. योग्य प्रकारे म्हणण्यापेक्षा शासनाने जी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे 6 महिन्याची, मुळात प्रकरण दाखल करतानाच ते परिपूर्ण असावं आणि परिपूर्ण प्रकरण जर असेल तर ते ताबडतोब निकाली निघावं. पण तसं न करता केवळ पैशाच्या मोहापायी वर्षानुवर्ष 10-10 वर्षे काही दाखले दिले जात नाहीत आणि ज्या जातीचा संबंध नाही अनुसूचित जमातीत त्या जातीचे दाखलेसुद्धा पडताळणी समिती दाखल करून घेते. याचा अर्थ त्यांना खोटे कागदपत्र तयार करायचे आहेत. ते जे खोटे कागदपत्र तयार करतात त्यांच्यावर IPC आणि बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि अनुसूचित जमाती ॲक्ट, ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हे दाखल करावेत. याप्रमाणे आज माननीय आयुक्त पुणे यांना निवेदन सादर केलेलं आहे. ओके सर तुम्ही द्या एक बाईक, मी द्या नाही. आदिवासी एकजुटीचा बस, हा, हे काय जय वाटतं? असो. आदिवासी एकजुटीचा जय असो. एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान. एक तीर एक कमान. सर बोला. कोण बोलणार का? बोला 2 मिनिटं बोला. आज आदिवासी संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आम्ही सर्व बांधव उपस्थित आहोत. खरं तर अशा प्रकार बोगस प्रमाणपत्र देण्याचा प्रकार सर्रासपणे अनेक ठिकाणी चालू असतो. ज्या मागासवर्गीय घटकांना त्यांचं रक्षण व्हावं, मुख्य प्रवाहामध्ये यावेत यासाठी
त्यांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्या आरक्षणामध्ये जे धनधानगडे आहेत, पैशाच्या बाजूने मजबूत आहेत, उच्च वर्गामध्ये मोडत आहेत आणि त्यांचा जर अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने समावेश होत असेल तर खऱ्या आदिवासींना न्याय मिळेल का, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी सर्व सामान्यांच्या मनामध्ये पडलेला आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी, या चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. ओके, धन्यवाद. हा बोला आता. TRTIला जय आदिवासी, जय भीम, जय शिवराय. आम्ही TRTIला पत्र दिलेलं आहे. बरं, ते पत्राचं जर आम्हाला 15 दिवसात उत्तर नाही भेटलं तर आम्ही उपोषण करणार आहे. बस असा इशारा तुम्ही आज दिलेला आहे. ओके, चालते.